चाव्या कुठे आहेत? काय? म्हणजे चाव्या मिळत नाहीयेत. कोण आहे रे तिकडे? जा आणि मालकीणबाईंसाठी झुणका भाकर घेऊन ये जा. परशुराम साहेबांनी पुजारी काकांना दम दिलाय. काय? इथून पुढे आशा करायची ती तुझ्या येणाऱ्या बायकोकडूनच. जे काही 2-4 भांडी कुंडी असतील ते बांध ह्याच्यात. आज राज्यालाच निघायचंय. घरच्या लक्ष्मीची किंमत करण्यापर्यंत जर तुझी मजल जात असेल तुम्हाला तुझा वेगळा विचार करावा लागेल. परशू जे वागला ते या घराला अजिबात शोभा देत नाही. कुठवर सहन करत राहायचं त्याचं हे सगळं वागणं. हाच प्रश्न मी तुझ्या आईला विचारला होता. म्हटलं होतं तिला, ठेवलेली बाई घरात आणताना 10 वेळा विचार कर. उद्या तिला होणारा मुलगा तुझ्या मुलांच्या बरोबरीनेच वाढणार आहे. तेव्हाही या सगळ्या झाल्या आमच्या जन्माआधीच्या गोष्टी. पण लहानपणापासून सर्वांना वाढवताना आमच्यावर जे संस्कार केलेस तेच परशुवरही केलेस ना. मग इतकी तफावत का? संस्कार सहवासातून होतात, तसेच रक्तातूनही. तोही तुमच्याच वडिलांचा मुलगा. पण आई, तिचं काय? किल्लेदार घराण्यातल्या एका कर्त्या विवाहित पुरुषाला जाणून बुजून नादाला लावलं तिने. तुझ्या आईचा मोठेपणा म्हणून तिने तिला या घरात घेतलं. उघड्या डोळ्यांनी सवत आणली घरात. मोठ्या मनाने केलेल्या सत्कृत्याचं हे फळ भोगतोय आपण. आणखी किती पिढ्यांना भोगायला लागणार आहे परमेश्वरच जाणे. म्हणजे त्याचा जन्म हे त्याच्या चुकांचं समर्थन होऊ शकतं? नाही, पण कारण होऊ शकतं. म्हणूनच लहानपणापासून परशु प्रत्येक गोष्ट तुमच्यापेक्षा वेगळी करण्याच्या नादात या घराच्या संस्कारांपासून दूर होत गेला. सुमिताई, अशी अंधारात का ग बसली? तू रडतीये सुमिताई? आता रडायला काय झालं? सुटले ना सगळे प्रश्न? हा प्रश्न सुटला, पण यामुळे नवीन प्रश्न निर्माण होतील. त्यांचं काय करू? परशुराम साहेबांचं प्रेम होतं ना तुझ्यावर? प्रेम कसलं ग? 2 दिवसांचा खेळ होता त्यांच्यासाठी, आणि आता जन्मभराची अडचण. असं काय बोलते सुमिताई? म्हणजे मी प्रेमच केलं होतं त्यांच्यावर, आणि मग एका मूर्ख मुलीकडून ज्या ज्या चुका होतात त्या सगळ्या चुका मी केल्या. त्यामुळे दुसऱ्या कोणाला दोषही देता येत नाही. चुका केल्या म्हणजे? यांच्याकडून लग्नाआधी मला दिवस गेले होते. त्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी माझ्याशी संबंध तोडायचा प्रयत्न केला. अगं पण तुमचं लग्न तर केवढं वाजत गाजत झालं होतं ना? इच्छा नसतानाही त्यांना लग्न करावं लागलं. ते मोठ्या साहेबांच्या दबावामुळे. लग्नानंतर मी यांच्यासाठी सगळं केलं. त्यांच्या आवडीनिवडी जपायचा प्रयत्न केला, पण यांना मी नकोशीच झालीये. माझ्याशी बोलत नाही, माझ्याकडे पाहतही नाहीत ग. असं रडू नको सुमिताई. रडण्याने प्रश्न सुटणार आहेत का? मी ठरवलं होतं सगळा अपमान सहन करायचा, अजिबात रडायचं नाही. पण माझ्या बाबांचा अपमान मी कसं काय सहन करू ग? एक बाळ माझ्या पोटात नसतं ना तर जीवच दिला असतं मी. नाही नाही सुमिताई, असं नको बोलू. माझी आई म्हणते की पोटातलं बाळ सगळं ऐकत असतं म्हणून. तसं असेल तर मग या बाळालाही कळू दे
त्याच्या आईची या घरातली किंमत. इच्छा नसताना घरात आणलेली वस्तू काही दिवसांनी अडगळीत जाते. असं नाही होणार तुम्ही ताई. एकदा बाळ आलं ना की परशुराम साहेब सुद्धा सुधारतील बघ. यांनी माझा राग माझ्या बाळावर नाही काढला म्हणजे झालं. आता हे सगळे विचार सोड आणि आधी लग्नाचा निर्णय घे. आत्याबाई, अमृताचं काय? तिच्या आईला जाऊन जेमतेम 3 महिने झालेत. तिच्या नजरेला नजर तरी देऊ शकेन मी? तशीच वेळ आली तर सगळं खरं खरं सांगून टाकेन मी तिला. कित्येकदा नर्मदा गप्प गप्प असायची, पण तिचे डोळे भांडायचे माझ्याशी. नर्मदेपेक्षा बोलके डोळ्यात अमृताचे. अमृता समजूतदार आहे. तुझ्या जीवापुढे कशाची माता बरी वाटणार आहे रे तिला? बाहेरच्या जगाला मी तोंड देई नाही, पण घरच्यांचं काय? घरचे म्हणजे कोण? परशूच ना. आणि बोलली तर अहिल्या. तेच जास्त महत्वाचे आहेत. बाहेरच्या कोणी तोंड उघडलं तर त्याचा बंदोबस्त कसा करायचा मला चांगलंच माहिती आहे. पण बंडखोरी जेव्हा घरातच जन्म घेते तेव्हा काय करायचं? दुर्लक्ष. तेवढा एकच उपाय आहे. साहेब, तुमची परवानगी असेल तर उद्याऐवजी परवा मुंबईला येईल. 1 दिवसांनी काय फरक पडणार आहे? नाही, माझं गाव जवळच आहे. बरेच दिवसात जाणं झालं नाही. जास्त दिवस राहू नका वाकनीस. अधिवेशन 2 महिन्यांवर आलंय. तू म्हणालास तरी ते राहणार आहेत थोडेच. वाकनीस, आता आपण मुंबईतच भेटू. काय वाकनीस, अचानक गावाची आठवण आली? नाही, थोडंसं काम होतं. वनिताबाईंना भेटलो असतो. त्यांना प्रश्न पडेलच ना, आपण त्यांना मुंबईला का बोलवलं. सविस्तर बोललो असतो आणि जमल्यास मुंबईला घेऊनच आलो असतो. वा वाकनीस वा. कुठल्या विषयात किती राजकारण मिसळावं हे तुम्हाला बरोबर कळतं. रखमा मावशी, एवढ्या रात्री? काम होतं पुरा. करशील? अगं मावशी, असं काय विचारतेस तू? चल ना, घरात चल ना. नका नका, इतका वेळ नाही. ही एवढी वस्तू वाड्यावर जाऊन देशील जानकीला? हो, देईन ना. चल आपण एकत्रच जाऊ. नका, मी येऊन काय करू? मी नाही येऊ शकत. का? तू का नाही येऊ शकत? मला नाही माहित. फक्त तिला एवढंच सांग, आई बाप हे देवाचंच रूप असतं. तेच आपल्या पोराबाळांच्या आयुष्याची घडी बसवून देतात. पण तुझ्या आई बापासनी नाही जपली म्हणून या देवाच्या हवाली करून चालले तुला. रखमा मावशी, तू काय बोलतेस मला काही नाही कळत ग. आठवणीनं द्या आणि तिला म्हणावं, जमलं तर आमसनी माफी कर. काही नको ना, मला खूप भीती वाटते. अरे भीती कसली वाटते? मी आहे ना. काय मला
ए रडक्या सैनिक व्हायचं ना मोठेपणी. चल ये मी हात धरते ये ताई मी आता पकडा मला. चल ये चल धर धर. हा चल अरे पकडते मी तुझे धर चल चल. आला का? चल आता आणखीन वर जाऊ. नको ना अरे ये मी तुला दाखवते. ऐक तू इकडे अरे हात धर हात हात धर हात धर हात धर. हा धर मला. आता बघ हे कसली पडती तुला मी दाखवते. चल ताई नको ना भीती वाटते. या घरात आजपर्यंत एकही प्रश्न रडून सुटलेला नाही कुणाचाही. पण म्हणून आहे त्या परिस्थितीला तसं स्वीकार असंही माझं म्हणणं नाही. नाही आत्याबाई, माझी कसलीच तक्रार नाहीये. पण तक्रार असली तर असू देत ना. फक्त ती वेळोवेळी व्यक्त करत जा. मनातल्या मनात ठेवून त्याचं कुरूप होऊ देऊ नकोस. मला माझं नाही बाबांचं वाईट वाटतंय. यापुढे परशू एक शब्द जरी वेडावाकडा बोलला ना तरी मला येऊन सांग. तुझ्या देखत त्याला अशी ताकीद देते ना की बघ. आत्याबाई मी परत परत सांगते, माझी यांच्याबद्दल कसलीच तक्रार नाही. कसंही असलं तरी कुंकू आहे माझं. हा तुझा सोशिकपणा झाला. तुझ्या जागी दुसरी कुणीही असती तरी तिने नसतं सोसलं. पण सोसण्यातून जे उजळून निघतं तेच सोनं. सुमिता काय ग? तुझं सामान भरलंस? सामान कसलं? अगं काय बघत उभी राहिली आहेस? लवकर आटप. अर्ध्या तासात निघायचंय आपल्याला. आता सामान भरून कुठे जायचंय आपण? तुला तुझ्या घरी सोडणार असतील. खरंच? का ग एवढा आनंद होतोय? म्हणजे आम्ही आवडलो नाही ना? नाही नाही तसं नाही सुमिताई, पण मला माझ्या घरीच राहायला आवडतं. बायसेब कोणते राजन म्हणून आले त्यांना भेटायला. कोण ग हा? अगं मला न्यायला आला असेल. मी जाऊन येते. हा आले चालेल. तुला माहिती आहे तो मी आले. इथे पण आलास का? माझ्या डोक्याला ताप. तुझ्या साईनी पाठवलंय. माहितीये मला. थांब मी सामान घेऊन येते. हा थांब जानकी. मीच तुला द्यायला आलो. काय? जानकी, काल रात्री तुझी आई भेटली होती मला. तिने तुला मूर्ती द्यायला सांगितली. तिने सांगितलं की आता तूच ही मूर्ती जप, तिची पूजा कर. अरे पण मी का? जानकी, मी तुझ्या आईला खूप प्रश्न विचारले पण तिने नीट कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. जानकी, मला असं वाटतंय तुमची जमीन गेली आहे, त्यावर जप्ती आली आहे. तुझ्या बाबांनी खूप प्रयत्न केले. ते परशुराम रावांकडे गेले होते, ते नरसिंहरावांकडे पण गेले होते, पण काहीच झालं नाही. अरे पण असं कसं होईल? काल परवा तर नांगर धरला होता ना रे शेतात आम्ही. जानकी, तुझ्या घरात आता कोणी नाहीये.
माझ्या बरोबर आपण घरी जाऊया. सकाळी हाडम्या म्हणत होता रात्रीच तुझा आई बाबा गाव सोडून गेलेत. रात्रीच तुझा आई बाबा गाव सोडून गेलेत. रात्रीच तुझा आई बाबा गाव सोडून गेलेत. गण्या गण्या जो प्रश्न आपल्या आई बाबांना नाही न सोडवता आला तो आपण दोघांनी मिळून सोडवायचा. एक दिवस बाबांच्या गळ्यातला नांगर काढायचा. आणि तू पण शपथ घे की तू मला सोडून जाणार नाही. अरे मी तुला सोडून राहू शकेन का? मी पण. गण्या, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या आई बाबांकडे पैसे कमी आहेत, बैलजोडी नाहीये, पण म्हणून बाबा स्वतःना अंगावर ओढतात की नाही, आपण एवढंच ध्यानात ठेवायचं. आणि एक दिवस असा येईल की अख्ख्या गावातली सगळ्यात भारी बैलजोडी आपल्याकडे असेल. ओठ. आई गण्या कुठं? चल, तुला आमच्या बरोबर मुंबईला यायचंय. मला कशाला? तसं तुझ्या बाबांनी सांगितलंय. म्हणजे ते सगळे तुला आमच्याकडेच ठेवून कायमचे निघून गेलेले आहेत. नाही नाही, अहो बाबा कधी मला न सांगता शेतावर पण नाही गेले. असे कसे? नाही, चल पण मी माझं चल. माझं घर आणि गड्याला टाकून कशी? चल.